भारताचा शोध भाग 42. हिंदू धर्माने बौद्ध धर्म आत्मसात कसा केला. 8-9 वर्षापूर्वी मी पॅरिसमध्ये असताना आंद्रे माल्रोशी माझे संभाषण होत होते तेव्हा अगदी आरंभीच त्याने मला एक चमत्कारिक प्रश्न विचारला. त्याने विचारले, चांगल्या सुसंघटित बौद्ध धर्माला 1000 वर्षापूर्वीच्या त्या काळात काही मोठे रणकंद न करता हिंदुस्थानातून बाहेर काढून देण्याचे सामर्थ्य हिंदू धर्मात कोणत्या गुणामुळे आले. हिंदू धर्माने बौद्ध धर्मासारख्या सर्वत्र पसरलेल्या प्रबळ धर्माला इतर देशातील इतिहासांना कलंकित करणाऱ्या लढाया वगैरे न करता आत्मसात केले. ते कसे केले? हिंदू धर्मात त्यावेळेस अशी कोणती शक्ती किंवा प्राणमयता होती की ज्यामुळे त्याला हा असा पराक्रम करता आला? ही शक्ती हिंदुस्थान जवळ आजही आहे का? जर असेल तर हिंदुस्थान नक्की स्वतंत्र होईल, पुन्हा वैभवशाली होईल यात शंका नाही. मला फ्रान्समधील बुद्धिमान वर्गातील एका कार्यकर्त्या व्यक्तीने विचारलेला हा प्रश्न मोठा नमुनेदार वाटला. परंतु युरोप अमेरिकेत क्वचितच कोणी असल्या गोष्टीत डोके घालील. आजकालच्या प्रश्नांनीच त्यांचे डोके सुन्न झालेले असते. माल्रोच्या डोक्यातही हे जागतिक प्रश्न थैमान घालीत होते व म्हणूनच त्यांचे उत्तर शोधण्याकरिता त्यांची प्रबळ आणि चिकित्सक बुद्धी जेथे जेथे म्हणून काही प्रकाश मिळेल, भूतकाळ असो वा वर्तमान काळ असो, जेथे जेथे विचार रूपाने, लेखनात व भाषणात, सर्वात उत्तम म्हणजे कृतीच्या रूपाने जीवन मरणाच्या खेळात प्रकाश मिळेल, तेथे तेथे तो घ्यायला सिद्ध होती. केवळ चर्चेसाठी म्हणून माल्रोंनी तो प्रश्न विचारला नव्हता. त्यांच्या डोक्यात तो प्रश्न शिरला होता आणि आमची भेट होता क्षणी एकदम तोच प्रश्न त्यांनी विचारला. माझ्या मनातलाच तो प्रश्न होता, किंवा खरे म्हणजे माझ्या मनातही अशाच प्रकारच्या स्वरूपाचा प्रश्न सारखा येत होता. परंतु त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर त्याला किंवा मला स्वतःला मी देऊ शकलो नाही. या प्रश्नाला अनेक उत्तरे आहेत, खुलासे, विवेचने, विवरणाचे भारेच्या भारे आहेत, परंतु प्रश्नाच्या मुळाशी कोणी हात घातला आहे असे दिसत नाही. हिंदुस्थानातून बौद्ध धर्माचे उच्चाटन केले गेले असे नाही, छळ करून त्याला हद्दपार करण्यात आले असेही नाही. कधी कधी हिंदू राजा आणि त्याच्या राज्यातील प्रबळ झालेल्या संघारामातील बौद्ध भिक्षू यांची तात्पुरती किरकोळ भांडणे होत, परंतु ही भांडणे धार्मिक नसून राजकीय असत आणि त्यामुळे काही मोठा परिणाम होत नसे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हिंदू धर्म अगदी पूर्ण नाहीसा होऊन त्याच्या जागी बौद्ध धर्म आला असे कधीच झाले नाही. हिंदुस्थानात बौद्ध धर्म अगदी कळसाला पोचला होता त्यावेळेसही हिंदू धर्म सर्वत्र थोड्याफार प्रमाणात प्रचलित होताच. बौद्ध धर्माला हिंदुस्थानात स्वाभाविक मरण आले, किंवा अगदी बरोबर वर्णन करायचे म्हणजे तो हळूहळू अस्तंगत होत गेला. एका नवीन स्वरूपात त्याचे रूपांतर झाले. किथ म्हणतो, नवीन गोष्टींना, उसने घेतलेल्या तत्वांना आपल्यात मिळवून घेण्याची एक अभूतपूर्व शक्ती हिंदुस्थान जवळ आहे. दुसऱ्या देशापासून, विजातीयांपासून उसने घेतलेल्या गोष्टींच्या बाबत जर हे सत्य असेल तर मग जे भारतातच जन्मले, येथील मनोबुद्धीतून जे प्रकट झाले ते आत्मसात करणे किती सोपे गेले असेल याची कल्पना करावी. बौद्ध धर्मच केवळ हिंदुस्थानचे लेकरू होते असे नाही, तर त्याचे तत्वज्ञानही पूर्वीच्या औपनिषदिक विचारांशी, वेदांताशी मिळते जुळते होते. उपनिषदांनी सुद्धा उपाध्ये, विधींचे अवडंबर यांची थट्टा केली आहे. जातीचे, वर्णाचे महत्व कमी केले आहे. ब्राह्मण धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यात परस्परांवर क्रिया प्रतिक्रिया होत होत्या आणि त्यांच्यात काही तात्विक किंवा वैचारिक संघर्ष असले तरीही, किंवा ते संघर्ष होते म्हणूनच हे दोन्हीही धर्म एकमेकांच्या अधिकच निकट आले. तत्वज्ञान म्हणा किंवा सामान्य जनतेचे धार्मिक प्रकार म्हणा, दोन्ही बाबतीत बौद्ध धर्म किंवा हिंदू धर्म जवळजवळ येत राहिले. महायान पंथाचे तर ब्राह्मणी धर्म पद्धतीशी अधिकच साधर्म्य आले. महायान पंथ वाटेल त्याच्याशी तडजोड करायला तयार असे, आपल्या नैतिक पार्श्वभूमीला मात्र तो जपे. ब्राह्मण धर्माने बुद्धाला अवतार करून टाकले, त्यांना देवत्व दिले. बौद्ध धर्मानेही त्याचप्रमाणे केले. महायान पंथ झपाट्याने पसरला, परंतु प्रसार झाला तर इकडे त्यातील गुणसंपदा व त्यांची वैशिष्ट्ये कमी झाली. भिक्षूंचे मठ, संघाराम, धनकन संपन्न झाले, मिराजदारीची केंद्रे बनले, त्यांची शिस्तही ढिली झाली.
मंत्रतंत्र, जादूटोणा इत्यादी गोष्टी बहुजन समाजाच्या धार्मिक पूजाविधीत हळूच शिरल्या. बौद्ध धर्माचा पहिला बहर, ते पहिले सुवर्ण युग ओसरले होते आणि त्यानंतर हळूहळू उतरती कळाच लागली. त्या काळातील बौद्ध धर्माच्या जीर्ण शीर्ण शक्तीविषयी श्रीमती रिस डेव्हिड्स लिहितात, नाना प्रकारच्या रोगट कल्पनांची जाळी इतकी पसरली की त्यामुळे गौतमाने दिलेली उदात्त शिकवण दिशेनाशी झाली. कितीतरी नवीन नवीन विचारसरणी जन्माला आल्या. वादविवाद, चर्चा, कथ्याकूट यांना ऊत आला. सारे विचाराकाश मेंदूतील निघालेल्या खोट्या नाट्या कल्पनांनी भरून गेले. आध्यात्मिक क्षेत्रातील शाब्दिक झगमगाटाखाली धर्मसंस्थापकांची साधी सुंदर उदात्त शिकवण पार लोप पावली. हा उतारा राधाकृष्णन यांच्या भारतीय तत्वज्ञान या ग्रंथातून घेतला आहे. हेच वर्णन तत्कालीन ब्राह्मण धर्म आणि त्याच्या नाना शाखोपशाखा यांनाही लागू पडेल. तेथेही त्या काळी रोगट कल्पना व मेंदूतून निघालेल्या खोट्या नाट्या कल्पना यांनी त्राही भगवन करून सोडले होते. ज्या वेळेस हिंदुस्थानात सामाजिक आणि धार्मिक नवजीवनाची चळवळ सुरू झाली होती, त्याच वेळेस बौद्ध धर्माचा जन्म झाला. जनतेत त्याने नवीन प्राण ओतला. जनतेतील सुप्त शक्तीचे झरे त्याने प्रकट केले. नवीन बुद्धी, नवीन नेतृत्वाची पात्रता निर्माण झाली. अशोकाच्या छत्राखाली हा धर्म दूरवर पसरला व हिंदुस्थानचा तो प्रभावी धर्म बनला. दुसऱ्या देशातही त्याचा प्रसार झाला. विद्वान बौद्ध धर्मी पंडितांनी तेथे ये जा सुरू केली. प्रवाशांची ही यात्रा कित्येक शतके सुरू होती. बुद्धाच्या जन्मानंतर 1000 वर्षांनी 5व्या शतकात जेव्हा चीनी यात्रेकरू फा हियान हिंदुस्थानात आला, तेव्हा बौद्ध धर्म येथे त्याला भराटलेल्या स्थितीत आढळला. परंतु पुढे 200 वर्षांनी जेव्हा तो सुप्रसिद्ध यात्रेकरू ह्युएनसांग आला, तेव्हा बौद्ध धर्माची अवनत स्थिती त्याला दिसून आली. तरीही काही ठिकाणी त्याचे त्यावेळेस प्राबल्य होते. हळूहळू कितीतरी बुद्ध धर्मी भिक्षू आणि पंडित हिंदुस्थान सोडून चीनकडे निघून गेले. याच सुमारास 4थ्या व 5व्या शतकात गुप्त साम्राज्यात ब्राह्मणी धर्माचे व प्राचीन भारतीय कलांचे पुनरुज्जीवन होऊन भरभराटीचा काळ आलेला होता. गुप्त राजवट ब्राह्मण धर्मानुकूल होती. ब्राह्मण धर्माचे महत्व व सत्ता वाढली. बौद्ध धर्मातील पारलौकिकतेविरुद्ध हे एक बंड होते. निवृत्ती मार्गाविरुद्ध प्रवृत्ती मार्गाचे ते पुनरुत्थान होते. नंतरच्या गुप्त राजांना हूण वगैरेंच्या हल्ल्यांशी निकराने तोंड द्यावे लागले आणि जरी शेवटी त्यांचा निपात झाला तरी एकंदरीत देश डबघाईला येऊन एक प्रकारचा अवनत काळ, ऱ्हासाचा काळ सर्वत्र दिसू लागला. त्यानंतरही तेजस्वी प्रतापी कालखंड दिसत नाही असे नाही. थोर पुरुष मधून मधून दिसतातही. परंतु बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म दोन्हीही अवनत झाले. दोघांना उतरती कळा लागली व नाना भ्रष्ट प्रकार त्यांच्यात शिरून रूढ झाले. दोन्ही धर्मात काही फरकच दिसेना. शेवटी ब्राह्मण धर्माने जरी बौद्ध धर्माला आत्मसात केले असले तरी ते करीत असताना ब्राह्मण धर्मातही अनेक फेरफार झाले. 8व्या शतकात हिंदुस्थानातील अत्यंत महान अशा तत्वज्ञान्यांपैकी एक जन्माला आला. या महापुरुषाचे नाव शंकराचार्य. हिंदू संन्याशांसाठी त्यांनी मठ स्थापिले. बौद्ध धर्मातील भिक्षूंच्या संघाचे हे अनुकरण होते. यापूर्वी ब्राह्मण धर्मात संन्यासी नव्हते असे नाही, परंतु संन्याशांची संघटना अशी नव्हती. बौद्ध धर्माचे काही अवनत प्रकार पूर्व बंगाल, सिंध, वायव्य भाग यात सुरू राहिले. बाकी इतरत्र हिंदुस्थानात त्याचे नाव फारसे उरले नाही व तो लोपला. भारतीय तात्विक दृष्टी. जरी एका विचारातून दुसरा येत असतो आणि प्रत्येक विचाराचा जीवनाच्या हरगडी बदलणाऱ्या विणावटीशी संबंध असतो आणि मानवी मनोबुद्धीची तर्कानुसारी गती प्रगतीही दिसत असते, विचारांची गल्लत होतच असते, जुने आणि नवे विचार बरोबरीने जात असतात, त्यांचे एकमेकांशी जमत नसते, पुष्कळदा ते विरोधी असतात. व्यक्तीचे मन सुद्धा नाना विरोधांनी भरलेले असते. त्याच्या डोक्यात एकाच वेळी परस्पर विरोधी विचार थैमान घालीत असतात. त्याच्या कृतीतही कधी कधी मेळ घालणे कठीण पडते. जे राष्ट्र संस्कृतीच्या वाढीच्या सर्व पायऱ्यांच्या
पायऱ्यांचा अंतर्भाव करून उभे असते, त्या राष्ट्रातील व्यक्तीत व लोकांच्या वृत्ती प्रवृत्तीत, विचारात, आचारात, समजुतीत भूतकाळापासून आतापर्यंतच्या विविध युगांचे, कालखंडांचे नमुने आपणास दिसून येत असतात. जरी त्यांचे आजचे जीवन आजकालच्या सामाजिक व सांस्कृतिक नमुन्याप्रमाणे चाललेले दिसले आणि असे ते न करतील तर जीवनाच्या वाहत्या प्रवाहापासून ते दूर फेकले जातील, अलग केले जातील, तरी त्याच्या आचार्या विचारांच्या पाठीमागे पूर्वीच्या प्राचीन समजुती, विचार केल्या वाचूनही खऱ्या मानलेल्या अनेक गोष्टी दिसून येतील. आश्चर्य हे की औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या देशातूनही हे दिसून येईल. ज्या देशातील लोक अगदी नवीनातील नवीन शोधाचाही उपयोग करून घेत असतात, त्या देशातील लोकांजवळही बुद्धीला न पटणाऱ्या, तर्कासमोर न टिकणाऱ्या या अनेक समजुती आपणास दिसतात. राजकारणी मनुष्य बुद्धिमत्तेने, तर्कशक्तीने अलौकिक नसूनही आपल्या धंद्यात तो यशस्वी होऊ शकेल. एखादा वकील सुप्रसिद्ध कायदेपंडित असूनही अनेक बाबतीत केवळ अडाणी आढळेल. अर्वाचीन युगाचा विशेष आदर्श म्हणजे जो शास्त्रज्ञ तोही शास्त्राची विशिष्ट दृष्टी व पद्धती प्रयोगालयाच्या बाहेर येताच विसरतो. हे आश्चर्य! आपल्या रोजच्या प्रश्नासंबंधी संसारातील अनेक गोष्टींच्या बाबतीतही हाच प्रकार दिसून येईल. तत्वज्ञानात, अध्यात्मात जरा दूरचे प्रश्न असतात. रोजच्या जीवनाशी त्यांचा तितकासा संबंध नसतो. जास्त शाश्वत स्वरूपाचे ते प्रश्न असतात. आपणापैकी पुष्कळांना त्याचे आकलनही होणे, मनोबुद्धीला शिक्षण दिल्याशिवाय, काही एक वळण, दृष्टी दिल्याशिवाय ते प्रश्न न समजणे कठीण असते. परंतु असे असूनही आपण स्वतः विचार करून, जाणून बुजून निश्चित केलेले म्हणा किंवा परंपरागत किंवा दुसऱ्या एखाद्याचे परंतु स्वयंसिद्ध समजून आपण स्वीकारलेले काही एक जीवनविषयक तत्वज्ञान प्रत्येक व्यक्तीचे असते. कधी कधी विचारांचे संकट टाळण्यासाठी आपण कोणत्याही धार्मिक गोष्टीवर श्रद्धा ठेवतो. कधी राष्ट्राच्या भवितव्यावर श्रद्धा ठेवून असतो किंवा कधी अस्पष्ट परंतु सुखदायी अशा मानव हितबुद्धीवर विसंबून स्वस्थ असतो. पुष्कळ वेळा या सर्व आणखी कितीतरी गोष्टींची मनात अशी खिचडी असते की त्या खिचडीत नाना प्रकारांचा एकमेकांशी अगदी थोडा संबंध असल्यामुळे एकाच व्यक्तीच्या डोक्यात आपापले संसार भिन्न भिन्न चालविणारी अनेक व्यक्तिमत्वे बळावून वृत्ती द्विधा अनेकमुखी होते. प्राचीन काळी मानवी व्यक्तित्वात अधिक एकदा व सुसंवादित होती असे वाटते. अधिक एकता व सुसंवादिता होती असे वाटते. परंतु त्या काळचे मानवी व्यक्तित्व आजच्या पेक्षा विकासाच्या खालच्या पायरीवरचे होते. ही गोष्टही खरी. काही अपवादात्मक थोर विभूती अर्थात सोडून द्यायला हव्यात. ज्या या प्रदीर्घ कालखंडातून मानव प्राणी स्थित्यंतर पावत चालला आहे, त्या या कालखंडात ती प्राचीन एकता व तो मठ आपण नष्ट केला. परंतु नवीन एकता, नवे सुसंवादित्व मात्र अद्याप आपण मिळवले नाही. अजूनही आपण कडव्या धर्म प्रकारांना मिठी घालून बसलो आहोत. निरुपयोगी झालेल्या नाना समजुती व आचार पाळतो आहोत व इतके करूनही पुन्हा अर्वाचीन बुद्धिप्रधान शास्त्रीय युगात वावरत असल्याची भाषा बोलून शेखी फुकट मिरवतो आहोत. कदाचित असेही असेल की विज्ञानाची, शास्त्रांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच संकुचित आहे. जीवनातील महत्वाच्या प्रश्नांची त्यांच्याकडून उपेक्षाच केली गेली आहे आणि त्यामुळे नवीन ऐक्य, नवीन सुसंवादित्व यांचा पायाच त्यांना घालता आला नाही. परंतु अलीकडे विज्ञानांची, शास्त्रांची दृष्टीही जरा व्यापक व खोल होत आहे असे वाटते आणि प्राचीनांच्या पेक्षा अधिक वरच्या दर्जाच्या पातळीवरच्या जीवनातील ऐक्य अधिक प्रगल्भ व सुमन्नत अशा मानवी व्यक्तिमत्वातील मेळ व सुसंवादित्व आपल्याला साधेल अशी आशा आहे. परंतु हा प्रश्नही आज अधिक गुंतागुंतीचा आणि कठीण होऊन बसला आहे, कारण मानवी व्यक्तिमत्वाच्या आवाक्याबाहेर तो गेला आहे. प्राचीन व मध्यकालीन युगात मानवी व्यक्तिमत्वही मर्यादित होते. त्यावेळेचे जग लहान होते. लहान लहान शहरांचे व खेड्यांचे ते युग सामाजिक संघटनेच्या व वागणुकीच्या काही ठराविक कल्पना, बाहेरच्या वादळांपासून व्यक्तींचे व समाजाचे स्वयंतृप्त जीवन सुरक्षित असा तो काळ होता. आज साध्या व्यक्तीचे जीवनही जागतिक झाले आहे.
सामाजिक संघटनेच्या नाना नवीन नवीन कल्पनांचे खटके उडत आहेत आणि त्या कल्पनांच्या पाठीमागे जीवनासंबंधीची भिन्न भिन्न तत्वज्ञाने उभी आहेत. कोठेतरी प्रबळ वारा वाहू लागतो व वादळ उठते, तर त्या विरोधी वारे दुसरीकडे उठून विरोधी वादळ तिकडेही सुरू होते. आज व्यक्तीच्या जीवनात सुसंवादित्व हवे असेल तर साऱ्या जगातील त्याच प्रकारच्या सुसंवादित्वाचा त्याला आधार लागेल. परंतु इतर देशातल्यापेक्षा हिंदुस्थानात जीवनाकडे पाहण्याची प्राचीन दृष्टी अजूनही बरीच दिसून येते. सामाजिक संघटनेचे प्राचीन विचारही अद्याप तग धरून आहेत. समाजाला स्थैर्य देण्याची, त्याचप्रमाणे जीवनाच्या परिस्थितीशी समाजाचे जुळवून देण्याची काही विशेष शक्ती त्या प्राचीन दृष्टीत, त्या प्राचीन तत्वज्ञानात असली पाहिजे. नाहीतर ती दृष्टी टिकती ना, ते विचार दिसते ना. परंतु त्यातील गुणांवर जेव्हा या मारक अवगुणांचा पगडा बसला, तेव्हाच ते गुण प्रेरणाहीन, शक्तिहीन झाले व केवळ जड ओझे मात्र उरले. ते काहीही असो, ती प्राचीन दृष्टी, ते प्राचीन तत्वज्ञान यांचा आज स्वतंत्र विचार करून भागणार नाही. जागतिक संदर्भात त्यांचा विचार करायला हवा आणि जागतिक संदर्भाशी त्यांचे सुसंवादित्व निर्मायला हवे. हॉवेलने म्हटले आहे की भारतीय हिंदू धर्म म्हणजे नुसत्या आंधळ्या कडव्या श्रद्धेचा विषय नसून आध्यात्मिक विकासाच्या वेगवेगळ्या पायऱ्या व जीवनाची वेगवेगळी परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्याशी मेळ बसण्याकरिता व्यक्तीचे वर्तनात प्रत्यक्ष आचरणाचा तो एक सिद्धांत आहे. जीवनाशी संबंध न येणारे एखादे तत्व नुसते तात्विकदृष्ट्या आंधळ्या कडव्या श्रद्धेचा विषय असू शकेल, परंतु प्रत्यक्ष आचाराकरिता सांगितलेला धर्म जीवनात आचारता येण्याजोगा, जीवनबद्धतेशी जुळणारा असला पाहिजे. नाहीतर अशा धर्माचा जीवनाला अडथळा होत राहतो. तो धर्म आचरणीय असेल, बदलत्या परिस्थितीशी मिळते घेण्याची त्याच्यात शक्ती असेल, जीवनाला अनुरूप असेल, तरच त्या धर्माचे अस्तित्व सार्थ सकारण ठरते. जोपर्यंत ही शक्यता त्याच्यात असेल तोपर्यंतच तो नियुक्त कार्य करील, हेतू सिद्धी करील. परंतु जीवनचक्राच्या गतिमार्गातून सुटून त्याचा मार्ग वेगळा झाला व जीवनाच्या सामाजिक गरजांशी त्याचा संबंध सुटून जीवनचक्राशी त्याचे अंतर वाढत गेले की वाढत्या अंतरामुळे त्या धर्मातही चेतना व अर्थ निघून जातात. आध्यात्मिक शास्त्राच्या कल्पना व सिद्धांत यांचा विषय पदोपदी बदलणारे जीवन नसून जर कुठे शाश्वत सत्य असेलच तर ते आहे म्हणून त्यांना एक प्रकारचे चिरंजीवित्व असते. बाह्य फरकांचा त्याच्यावर परिणाम फारसा होत नसतो. परंतु ज्या काळात या कल्पना व हे सिद्धांत जन्मतात त्या काळातील त्यांच्या जन्मदात्या मानवी मनाच्या विकासानुरूप ती असतात. त्या काळाचा ठसा त्यांच्यावरही असतो. त्यांचा प्रभाव पसरला तर त्या देशातील लोकांच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीवरही त्याचा परिणाम होतो. हिंदुस्थानात तत्वज्ञानाच्या अधिक गहन भागात जरी थोडेसेच महाभाग रमताना दिसले तरी सर्वसाधारण तत्वज्ञान खालच्या थरापर्यंत जाऊन पोचलेले आढळते आणि त्यामुळे येथील राष्ट्रीय दृष्टीला एक विशिष्ट वळण मिळालेले आहे. मनाची एक विशिष्ट ठेवण बनली आहे. हे वळण देण्याच्या कार्यात बौद्ध धर्मीय तत्वज्ञानाचा मोठा भाग आहे. मध्ययुगात इस्लामी धर्मानेही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने राष्ट्रीय दृष्टीवर आपला ठसा उमटवला आहे. हिंदू धर्म आणि इस्लामी धर्म यातील सामाजिक घटना व विचार यातील अंतर कमी करण्यासाठी जे नाना संप्रदाय त्या काळात निर्माण झाले त्यांनी हे कार्य केले आहे. परंतु हिंदी दृष्टी बनविण्यात जास्तीत जास्त भाग षड्दर्शनांचा आहे. या षड्दर्शनांवरील काहीवर बौद्ध मताचा परिणाम झालेला आहे. भाग 42 समाप्त.